अंधसंत खूप सुंदर अशी कथा आहे. एकदा एक राजा आपल्या साथीदारासह जंगलात शिकारीसाठी गेला होता. तिथे शिकार करताना ते एकमेकांपासून विभक्त झाले आणि एकमेकांना शोधत असताना राजा एका अंध साधूच्या झोपडीत पोहोचले आणि आपल्या विभक्त झालेल्या साथीदारांबद्दल विचारले. अंध साधू म्हणाले, महाराज, सर्वात आधी तुमचे सैनिक गेले, नंतर तुमचे मंत्री गेले. आता तुम्ही आला आहात, या वाटेवर पुढे गेल्यास भेटेल. राजाने साधूने दर्शवलेल्या मार्गावर घोड्यावर स्वार झाला आणि लवकरच आपल्या सोबत्यांमध्ये सामील झाले आणि अंध साधूंच्या सूचनेनुसार एकमेकांच्या मागे पुढे पोहोचले होते. ही गोष्ट राजाच्या मनात घर करून गेली की कोण कोणत्या पदावर जाणार आहे हे आंधळ्या साधूला कसे कळले. परत येत असताना राजा आपल्या अनुयायासह साधूच्या झोपडीत पोहोचले आणि साधूला विचारले की आंधळे असून कोण जात आहे आणि कोण येत आहे असे तुम्हाला कसे कळले. राजाचे म्हणणे ऐकून आंधळे साधू म्हणाले, महाराज, माणसाचा दर्जा त्यांच्या डोळ्यांनी नाही तर त्यांच्या बोलण्यातून कळतो. सर्वप्रथम जेव्हा तुझे सैनिक माझ्याजवळून जात होते तेव्हा त्यांनी मला विचारले, अरे आंधळ्या, तुला कोणीतरी जात असल्याचा आवाज ऐकला का? त्यामुळे मला समजले की हे संस्कारहीन लोक आहेत, कमी दर्जाचे सैनिक असावेत. तुमचे मंत्री आल्यावर त्यांनी मला विचारले, बाबाजी, इथून कोणी जात आहे का? तर मला समजले की हे उच्च पदावर आहेत, कारण संस्कृती नसलेली व्यक्ती उच्च पदावर बसत नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की मंत्री सैनिकांच्या मागे गेले. जेव्हा तुम्ही स्वतः आलात तेव्हा तुम्ही म्हणालात, सूरदासजी महाराज, तुम्ही इथून लोकांचा निघण्याचा आवाज ऐकला नाही का? तेव्हा मला समजले की हे तुम्ही फक्त राजा होऊ शकता, कारण तुमच्या बोलण्यात आदर दर्शवणारे शब्द होते आणि ज्याला इतरांकडून आदर मिळतो तोच इतरांचा आदर करू शकतो, कारण ज्याला कधीच काही मिळत नाही त्याला त्या वस्तूचे गुण कसे कळणार. दुसरं, हे जग एका झाडासारखे आहे, जसे झाडाला अनेक फांद्या असतात. बोध, आजकाल आपली कुटुंबे संस्कारापासून वंचित होत चालली आहेत. थोडेसे पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळताच ते इतरांकडे दुर्लक्ष करतात. जे योग्य नाही, गोड भाषा बोलून आर्थिक नुकसान होत नाही, त्यामुळे गोड बोलण्यात कंजूस होऊ नका. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच. धन्यवाद.